नमस्कार. आभाळाला पाजर फुटल्या आणि वाळवंट आठवल्या. बाप कळसावरून वाट बघतो. निरोपा संगे ढगांना पाठवलं. उडीनं चंद्रभागेच्या डोळ्यात पाणी दाटलं. बा विठ्ठला भर पावसातही मनाचं रान तुझ्या भेटीसाठी भेटलं. तुझ्या भेटीसाठी भेटलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला समजलंच असेल की आत्ता आपण कुठे चाललेलो आहोत. तर आपण चाललेलो आहोत पंढरपूरच्या वारीला. आणि पंढरपूरच्या वारीचा मुक्काम आहे तो म्हणजे आजचा पुण्यामध्ये. 2 दिवसाआधी प्रस्थान झालेलं माऊलींच्या पालखीचं. आणि काल आणि आजचा प्रस्थान तो म्हणजे पुण्यामध्ये आहे. तर आपण पुण्याच्या दिशेनेच जात आहोत. मी आणि भाई आम्ही दोघंजणं जात आहोत. आणि अचानक प्लॅन ठरला. आता मी जस्ट जॉबवरून आलो आणि भाई पण जॉबला गेलेला आहे. तो बोलला की कपडे घेऊन ये, मी तिथून डायरेक्टली येतो. खरंच सांगतो, माऊलींचं बोलवणं आलं आणि आपण जाणार नाही असं कधी होणार नाही. आता यंदाचं 3रं वर्ष आहे आणि आपण 3ऱ्या वर्षी यंदा जात आहोत वारी पाहायला. आणि खरं म्हणजे वारी पाहायला नाही तर वारी अनुभवायला. कारण वारी नुसती बघायची किंवा चालून पूर्ण करायची नसते, ती अनुभवायची असते. त्याचप्रमाणे आपण सुद्धा वारी अनुभवायला चाललेलो आहोत. आणि तो वैष्णवांचा मेळा पाहण्यासाठी आता असे खरं म्हणजे डोळे असे एकदम आतुरलेले आहेत की तो वैष्णवांचा मेळा ह्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी. तर चला कंटिन्यू राहा. बाय बाय. रामकृष्ण. पनवेल सोडलं लोणावला, तुझ्या भेटीची लागली माऊली आस. नाम घेता तुझे विसरते सारे भान, पंढरीच्या वाटेवर भेट दे रे भगवान, भेट दे रे भगवान. खरंच आता जसं लोणावला सोडलं आणि पुण्याच्या जवळ आता पोचतो आहे, म्हणजे ऑलमोस्ट पुण्यामध्ये पोचतो आहे. तर माऊलींच्या दर्शनाची आतुरता आता खूप लागलेली आहे. आणि जसं की संत नामदेव म्हणतात, डोळे क्षिणले पाहता वाटुली, अवस्था दाटली हृदया माझी. तू माझी जननी सरश्रिय सांगा तिनी, विठ्ठले धावनी देई क्षमे. तसंच आता माऊलींच्या दर्शनाची वाट पाहून आपलेसुद्धा डोळे थकून गेलेले आहेत. आणि आता पुण्यामध्ये पोचून आम्ही जरा फ्रेश वगैरे होऊन भवानी पेठेकडे वाट धरली. कारण माऊलींचा तळ जो होता तो भवानी पेठेतच होता. आणि ही गजबजलेली भवानी पेठ, खरंच ह्या गर्दीतसुद्धा आनंद होता. आणि ही गर्दीसुद्धा खूप काही शिकवून जात होती. समोरच हा द्वार आणि त्याच्या आतमध्येच हा दिसणारी ही पालखी, ही माऊलींचा रथ. ह्या रथातच उद्या सकाळ होताच माऊली प्रस्थान करणार सासवडच्या दिशेने. वारीची परंपरा तशी अतिप्राचीन. म्हणतात, रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यासाठी आलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पहिल्यांदा स्वतः भगवान शंकरांनी वारी केली. आणि तिथूनच या वारीची सुद्धा सुरुवात झाली. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आता आपण आलेलो आहोत पुण्याला. आणि आता मी पालखीच्या तळाजवळ, पालखीचा जो तळ आहे तिथे पोचलेलो आहोत. आणि खूप मोठी लाईन आहे, 2-2.5 तास जाऊ शकतो. आता मी पण उभा होतो लाईनमध्ये. आता भाईला बोललं जरा येतो राऊंड मारून, आणि भाईला लाईनीत उभा केला आणि आता जरा राऊंड मारायला आलो आताच करत. आणि आता परत जातो ना लाईनमध्ये. जवळजवळ 1 तास आम्ही लाईनमध्ये होतो. तर अजून किती टाईम करते माहीत नाही. बघूया, आपल्याला जर दर्शन घ्यायचंच आहे तर तुम्ही किती टाईम जाईल त्याची गॅरंटी नाही आहे. बघूया, चला.
चला, अखेर प्रतीक्षा संपली. 2.5 तासाच्या लाईनमध्ये राहून वाटणारा जो शरीराला थकवा होता तो नाहीसा झाला, कारण समोरच माऊलींची पालखीसुद्धा दिसत होती. आणि ह्या भक्तिमय वातावरणात माऊलींचं दर्शन म्हणजे खरंच जीवाला सुखावा. आणि ही जी माऊलींची पालखी दिसते ही उद्या सासवडच्या दिशेनं जाणार होती. आणि त्याच्यानंतर आता माऊलींचं दर्शन घेतलं आम्ही. आणि माऊलींच्या दर्शनानंतर खरंच मनात एकच भावना होती की आई म्हणजे माया, ममता आणि जीवाला निरंतर लावणारे प्रेम. ज्ञानबा तर जगाची आई झाले, माऊली झाले, विठ्ठलाचा प्राणसखा झाले आणि विश्वाला दिशा देणारे विश्वगुरू झाले. खरंच भक्तीचा पाझर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. कृष्णारी मंडळी, आता आमचं माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत म्हणजे आपल्या आत्या, आई आणि मामा त्यांचा थांबा कुठे आहे ते आता बघू. त्याला त्यांना कॉल करायचं, त्यांना सांगितलं एक लोक तर आम्ही तिथेच जाणार आहोत. तिथून पुढचं उद्याचं सांगायचं, बघूया कसं काय होतं ते. बघा, सकाळ झाली आणि आता वारकऱ्यांची निघण्याची लगबग चालू झाली. पूर्ण थकवा विसरून पुन्हा एकदा त्याच जोशात चालण्याची वेळ सुरू झाली. आजचा टोटल 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास पुणे ते सासवड. आत्ता ह्याच जोशात जे सकाळी वारकरी दिसत आहेत, संध्याकाळीसुद्धा ह्याच हसतमुखाने वारकरी तुम्हाला दिसणार आहेत. आणि हे सगळं सामान वगैरे ह्या ट्रक्समध्ये वगैरे भरून जरासं चहा वगैरे घेऊन वारकरी निघणार आता. झब्बा, लेंगा, डोक्यावर टोपी आणि मुखात फक्त ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. रामकृष्ण हरी मंडळी, आता सकाळच्या वाजलेल्या 5 आणि आपली दिंडी निघालेली आहे सासवडच्या दिशेने. आजचा टोटल 32 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत. आणि आता बाईक लावलेली आहे पुणे जंक्शनला आणि इथून पुढं आमची जो प्रवास असेल तो सासवडच्या दिशेने पायीच असणार आहे. चला, कंटिन्यू राहा. वारी म्हणजे अनुभव आणि तोच अनुभव आता आम्ही घेत होतो. बघ विठ्ठला, एकदा तुझं बोट धरून वारी घडावी, सतत हेच येतं बघ मनात. आषाढ लागलं की आज तुझी लागते, चातक जणू मी सिमेंटच्या रानातला. गुंतलो जरी संसारी, ध्यास तुझाच दिसरात, पुरे झाला येर झरा विठ्ठला, आता नको रे जन्मसाथ. असे म्हणणारे आम्ही आज काही क्षणांसाठी का होईना वारीचा अनुभव घेत होतो. ज्ञानबा तुकारामांचे नाव घेत आम्ही चालत होतो आणि आयुष्याच्या रिंगणात हसण्याचा अर्थ उलगडून पाहत होतो. जणू वातावरण विष्णुमय झाले होते. विठ्ठल विठ्ठल नाम घेत चालणाऱ्या वैष्णवांमध्ये स्वतः पांडुरंग चालत होता आणि त्याचे ते खेळणे बागडणे पाहून चराचर आनंदून गेलं होतं. आणि आम्ही ज्या दिंडीमध्ये चालत होतो ती 188 नंबरची दिंडी होती. आणि ह्यांच्यात चालताना असं वाटत नव्हतं की ही
आमची पहिली दिंडी आहे किंवा यांच्याशी आमची पहिल्यांदा ओळख झाली आहे. असं वाटत होतं की खूप आधीपासूनची यांच्या सगळ्यांसोबतची आमची ओळख आहे. आणि या प्रसन्नमय वातावरणात आम्ही सासवडच्या दिशेने चालत होतो. गार्डनला थांबतो ना विसाव्याला थांबल ना रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला माहिती आहे जसं की आता आपण चाललेलो सासवडच्या दिशेने आणि आता आम्ही आहोत पुण्यामध्ये आणि इथून पुढं अजून 30 किलोमीटर आहे प्रवास. आता जस्ट फराळ खाल्ला, आजची एकादशी असल्यामुळे इथे फराळ होतो आणि इथून पुढं आता आम्ही जाणार आहोत सासवडच्या दिशेने. तर तुम्ही पण कंटिन्यू राहा. ठेव, बाय बाय. माझी तुझी कितवी वारी आहे? दुसरी. असते काय? त्याची ना माझी पहिली आहे. तुझी पहिली आहे. आता त्याची पहिली वारी आहे. तुमची कितवी वारी आहे? दुसरी आहे. तर चला मामा, तुमची कितवी वारी आहे? दुसरी. असं काय? म्हणजे माईसोबत तुम्ही पण पहिला आलेलो तेव्हा सोबतच आलेलो? असं काय? बाकी काय सांगाल, वारीचा अनुभव कसा असतो तुमचा? आनंदी, आनंद, समाधान. नक्की नक्की. आता आम्ही पण सकाळपासून अनुभवला, पण खरंच खूप भारी वाटलं. समाधान नाही, खरंच समाधान आहे. समाधान म्हणजे वारी. नक्की. आता आपला प्रवास किती किलोमीटरचा असेल तरी पण? पुन्हा ते 38 किलोमीटरचा असतो, पुन्हा ते सासवड. हां, म्हणजे संध्याकाळ होणार पोहोचेपर्यंत. निघालेली आहे सकाळी. हां, सासवडला जाणार. 38 किलोमीटरचा प्रवास. 38 किलोमीटरचा प्रवास. बरोबर. हा आपल्या दिंडीचा क्रमांक किती आहे?
188. मग ही पुढं असते की मागं असते? रथाच्या पाठीमागे. रथाच्या पाठीमागे असते. चालेल चालेल. जिथं दाटला अंधार तिथं झालास प्रकाश. खरंच या इथे येऊन वाटलं की वारी नक्कीच पूर्ण करायची नसते, ती अनुभवायची असते. आणि ही वारी अनुभवत आम्ही सुद्धा चालत होतो. आणि ते बोलतात ना की एका वैष्णवांनी होतो पांडुरंगपुरा, ते सुद्धा अगदी खरं आहे. कारण तुम्ही आता बघत असाल, नजर जाईल तेवढी प्रजा, आणि ही एवढी प्रजा आणि फक्त एका नावाने एकत्र आलेली ही प्रजा आहे, ती म्हणजे माऊली. माऊली आणि आता आपण उभे आहोत ते म्हणजे हडपसरला. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, अतिशय गर्दी आहे. आणि इथे समोर माऊलींची पालखी आहे. माऊलींचा जो रथ आहे तिथे थांबलेला आहे. आणि तिथून आता इथूनच ह्या रस्त्याने माऊलींचा रथ पुढे जाणार आहे. आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता, अतिशय गर्दी असते. ज्ञानेश्वर माऊलींचा अश्व म्हणजे श्रद्धा, सेवा आणि अखंड वारकरी परंपरेचा जिवंत प्रतीक आहे. माऊलींचा अश्व आला आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेले. असं म्हणतात, माऊलींचा वास असतो अश्वामध्ये. परंपरेनुसार अश्वाचा मान हा शितोळे घराण्याकडेच असतो. हवेत डोलणाऱ्या ह्या भव्य पताका आणि विनेगरी पुढे सरकत होते आणि माऊलींच्या येण्याची चाहूल देत होते. पालखी पुढची ती शिस्तबद्ध दिंडी, खरंच कोणाच्याही चेहऱ्यावर अजिबात थकवा जाणवत नाही आहे. आणि अखेर हा चराचराला संचारून टाकणारा, निर्जीवातही प्राण ओतणारा वैष्णवांचा लष्करी थाट आणि डौलदार वैभव पुढे सरकत होते. खरंच कैवल्य साम्राज्य महाराज क्षणभर डोळ्यासमोर आले आणि मनात सामावून गेले. मी तूपणाचा भेद संपला आणि उरला तो फक्त एकच जयघोष, माऊली माऊली माऊली. चला, काही तास वारकऱ्यांमध्ये घालवून तो अलौकिक आनंद गाठीशी बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता आषाढी एकादशीपर्यंत माऊलींची एवढीच आठवण सोबत असणार होती. एक नक्की, माऊली आपल्या लेकरांना कधीच अंतर देत नाही. लवकरच माऊलींच्या भेटीसाठी पुन्हा जाऊ. तोपर्यंत चला, रामकृष्ण हरी.